नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, IVF तज्ञ नाशिक। आपण आज बोलणार आहोत IVF बद्दल असणाऱ्या शंकांबद्दल। तर सगळ्यात मोठी शंका असते की IVF ने होणारे बाळ हे नैसर्गिक आहे का? आता IVF करताना जोडप्यांचा जो प्रॉब्लेम आहे, जसं स्त्रीबीज किंवा पुरुषबीजाची कमतरता, जर याची क्वालिटी चांगली असेल तर IVF चं बाळ हे त्यांचं स्वतःचंच असतं। काही जोडप्यांमध्ये स्त्रीबीज किंवा पुरुषबीजाची कमतरता असते, त्या जोडप्यांना डोनर एग्स किंवा डोनर स्पर्म याचं ऑप्शन दिले जातं आणि ते जर त्यांना मान्य असेल तरच त्या पद्धतीने बाहेरचे स्पर्म वापरले जातात। त्यामुळे बऱ्याच लोकांना ज्यांना नळी बंद असल्यामुळे IVF करावं लागतं, पण स्त्रीबीज आणि पुरुषबीज चांगले असतात किंवा PCODचं कारण आहे, एंडोमेट्रियोसिस, अशा याच्यात स्त्रीबीजाची संख्या चांगली असते किंवा पुरुषांमध्ये धातू थोडा कमी असला तरी अगदी शून्य नसतो, अशा जोडप्यांना स्वतःच्याच IVFच्या मदतीने स्वतःच बाळ राहण्याला मदत होते। आणि अशा जोडप्यांमध्ये नैसर्गिकपणे घरच्या घरी मूल राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना IVF ची मदत करून त्यांच्याच गुणसूत्राचं मूल राहिलं जातं। त्यामुळे IVF चं हे मूल हे नैसर्गिकच असतं किंवा त्या स्वतः त्या दोघांचं असतं। त्यामुळे आपल्याला जर IVF ची गरज असेल किंवा आपल्याला मूल राहायला अडचण येत असेल तर नुसती IVF चं मूल हे बाहेरचं किंवा कृत्रिम प्रकारे असतं ही भीती बाळगून त्याच्यापासून दूर राहू नका, कारण की IVF असा मार्ग आहे जो वंध्यत्वाच्या कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो आणि तुम्हाला मातृत्व आणि पितृत्वाचं सुख देऊ शकतो। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या, कुठल्याही भीतीपोटी IVF पासून दूर राहू नका। धन्यवाद।